ग्रामीण स्टार राजापुरा क्रिकेट टीमच्या वतीने वेदांत 11 भोईपावड आपला अतिरिक्त खेळाडू कंबॉक्स मध्ये जोडा. गोलंदाजी ट्रॅकवर चिन्मय दाखल झाले. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सूरज 9 स्ट्रायकिंगला रोहन निनाव्या अर्धशतक ज्याने ठोकलं होतं या स्पर्धेमध्ये 57 धावा 9 स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळतोय. मॅचला आपण सुरुवात करतोय. महत्वाची लढत आहे. दोन्ही टीमसाठी जिंकावंच लागेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय. सीमा पार षटकार. सूरज सवार गोलंदाज झालाय गार आणि बॉल गेला सीमा पार. ओ यावेळी ऑन साइडला एक पाय हवेत ठेवला आणि बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर एक बाउंड्री रेंजच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. लेगला जसा बॉल वेगात येतो तसा बॉलला पाठवलं जात. दिशा दिली आता. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण त्यामध्ये काही शंका नाहीये. धावफलक टोटल 14 वर पोहोचत आहे. यानंतर होणारी लढत किल्ले विजयदुर्ग पावनाई पाडगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. आणि आपल्याकडे आता टाइमर असणार आहे. वेळेला आपण महत्व द्यायचं. वेळ आपल्याला महत्व देणार आहे कारण एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. मेगा फायनलचा दिवस सुद्धा आजचाच आहे. शुभारंभाचा दिवस सुद्धा आजचाच आहे. त्यामुळे आपल्याला वेळेला महत्व आहे. व हेलिकॉप्टर किना मिनी हेलिकॉप्टर अलॉंग विथ कारपेट आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला थांबवलाय. सिंगल धाव घेतली. लॉंग ऑफ होता. धावफलक टोटल पाहिलं तर 15 वर पोहोचत आहे. चिन्मय नामक गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत 4 बॉल त्यांना फेकल्यात. 15 धावा खर्च केल्यात. आता स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळेल रोहन निनावे 57 धावा त्याच्या बॅट मधून स्पर्धेतील अर्धशतक ज्याने ठोकलं होतं तोच रोहन निनावे आता मात्र स्ट्रायकिंग इनला. त्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. तुम्ही अगोदर काय केलात, किती विक्रम आहेत, किती कारनामे आहेत, किती पुरस्कार आहेत हे महत्वाचं नाहीये. चालू सामना महत्वाचा आहे. फुलटॉस होता. ऑन साइडला खेळलाय. दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा दूर आहे. बॉलपर्यंत पोहोचतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण आहेत. पायांचा वेग सुद्धा वाढवलाय. त्याने पाहिलाय तो फिल्डर येतोय. बॉलला कलेक्ट करतोय. थ्रो करणार आहे. त्यामुळे आपल्याला पायाचा वेग वाढवायचा आहे. तेच केलंय. 2 धावा घेतल्या जातील. धावफलक टोटल 17 वर पोहोचताय. 5 बॉलचा काही संपलं. अजून एका बॉलचा काही शिल्लक आहे. आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार शहरमध्ये. याच विरारमध्ये असलेले प्रसिद्ध क्रीडांगण आपण पाहतोय सत्यनारायण क्रिकेट ग्राउंड. त्यामध्ये मेन रोड गिरी क्रिकेट मंडळ पुरस्कृत पावसाई रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आनंद घेतला जातोय. हो यावेळी फिंगर रोल आहेत. फिंगर रोल होते. क्रिकेटरचा वापर झाला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वन घेतोय. काशी येत आहे त्या गोलंदाजाकडे चिन्मयकडे. पहिल्या षटकाचा काही संपलाय. धावफलक टोटल 17 वर पोहोचलाय. बिनबाद 17. प्रथमतः बॅटिंग करत असताना ग्रामीण स्टार राजापूर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सोहम राणे येतोय ज्याने आपलातून फलंदाजी केली होती. गोलंदाजी करत असताना पाहिलं तर थोडासा महागडा ठरत होता. त्यानंतर त्या शुभमचा विकेट घेतला. त्यानंतर ती टीम मॅच मध्ये आली. तिथेच टीमचा टर्निंग पॉइंट राहिला असं आपल्याला समजलं मॅचचा रिझल्ट पाहिल्यानंतर. कारण शुभमची विकेट महत्वाची होती. त्याला स्ट्रायकिंग येईल. आता सूरज आहे. लॉफ्ट केलाय. उंच हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूवर पकडले कॅच. विकेट डाऊन. सूरजला थांबवलाय. जो सूरज घातक ठरत होता. ज्याच्या बॅट मधून सातत्याने षटकार
येत होते, त्या सूरजला शांत केलं. प्रशांत खानविलकर हा नवीन फलंदाज दाखल झालाय. वन डाऊन साठी प्रशांत खानविलकर याची भूमिका पाहायला मिळते. सोडून दिलाय बॉल, लेग स्टिकच्या बाहेरच बॉलची पिचिंग होती, ओळखलं बॉलला सोडून दिलं. अतिरिक्त धाव मिळते. बोनस पॉइंट मध्ये एक धाव मिळेल. प्रत्येक बॉल महत्वाचा राहणार आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. हा सामना दोन्ही टीम साठी महत्वाचा आहे. उपांत्य फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर सामना जिंकणंच महत्वाचं आहे. त्यासाठी कष्टाची पराकष्ट तुम्हाला करावी लागेल. यश तुम्हाला सहज असं जे मिळणार नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यावेळी पुलर लेनचा बॉल होता, प्रत्युत्तर देण्याची ताकद नव्हती. क्लीन बोल्ड झालेत. युमिस आय विल डेफिनेटली हिट एस्टनचा वेध घेतला, फर्निचर उद्ध्वस्त केलं. सोहमकडे ती खासियत एक बेस्ट ऑलराऊंडर आहे. भुईबावडा परिसरातील पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता. पुलकरचा प्रयत्न, हुक केला बॉलला. लॉंग लेग, फाईन लेगच्या मधून बॉल चाललाय. सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. ल- 22 आकड्यावर पोहोचत आहे. 22 धावा झाल्यात. राईट हँड ओव्हर द विकेट. ओहो, यावेळी पॅटची एज घेतली होती, यष्टीरक्षक चुकले. तिकडे प्रयत्न चांगले राहिले आहेत, गुड एफर्ट्स, परंतु नाही थांबवू शकले बॉलला. शेवटी रिझल्ट देखील तोच आहे, परिणाम तोच आहे. 4 धावा मिळत आहेत, चौकार. सलग विश्वास आहे, अरे तूच दिलेली मज ज्ञानाची ही रास आहे, आणि श्वास आहे तोपर्यंत तुझी भक्ती करीन, हाच माझा गणराया ध्यास आहे. सलग 2 बॉलवर 2 चौकार खेचले जात आहेत. स्ट्राईकला रवींद्र होते, बीट झाले आहेत. क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला हा टोला द्यायचा होता, नाही यशस्वी झाले. प्रयत्न हा मात्र शेवटच्या क्षणा प्रयत्नच राहिलाय. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील, संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाचे दुसरं नाव काय असू शकते पाहूया. सोहम गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय आपल्याला. स्ट्रायकिंगला रवींद्र आहे. पंचांकडे अपील आहे, पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. काय निर्णय असेल पाहूया. यस, पंचांचा डिसिजन येतोय. बॅटने कडा घेतली आहे. त्यानंतर एसटी रक्षक यांनी मात्र रक्षण केलंय, त्याच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झालाय. बॅटची एज, त्यानंतर एसटी रक्षकचा सहारा आहे, तो अजून डिसिजन पेंडिंग आहे असं दिसून येतंय. थोडीशी चर्चा देखील केली जाते आहे, आणि पंचांचा सिग्नल येतोय. ओ यू टी आउट आहे.
स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन निनावे अर्धशतक ज्याने ठोकलं होतं शांत होता, परंतु आता त्याला ते आक्रमण रूप धारण करायचंय. धावफलक टोटल 26 वर पोहोचलाय. उच्चांक तुम्हाला गाठावं लागेल आता धावांचा. शेवटचे षटक आहे. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल. ओ काय बॉल फेकलाय. सरळ निघून देखील चालले. ती खेळाडू वृत्ती आहे. जसा बॉल बॅटला स्पर्श झाला त्यानंतर लगेचच बॅटिंग क्रीज सोडलंय रोहनने. रोहन बाद होत आहेत. त्यानंतर नवीन फलंदाज कोण येते पाहूया. या परिस्थितीचा आदर्श खेळाडू कोण असेल. तुम्ही किती नंबरवर येत आहे याला महत्व नाहीये. मैदानामध्ये आल्यानंतर किती बॉलमध्ये किती धावा बनवल्यात, गरज होती त्या परिस्थितीत तुमचा खेळ कसा राहिलाय हे महत्वाचं आहे. कारण धावफलक पाहिलं ना तर 26 वर पोहोचलाय. ते 4 खेळाडू बाद झालेत प्रथमतः बॅटिंग करत असताना ग्रामीण स्टार राजापुरा क्रिकेट टीमचे. त्यानंतर नवीन फलंदाज साईराज भारती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग साठी. अजूनही पाहिले तर 5 बॉल आहेत. क्षेत्ररक्षण देखील सजवले जात आहे. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. खाऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. अभी वेग होता. वेगावर स्वार झाले. हा पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय. तेच पाहायला मिळाले. परिणाम तोच आहे. ज्या प्रकारे आउट झाले होते रोहन तसेच गाव आणि किल्ले विजयदुर्ग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ऑन हॅट्रिक वर आहेत. स्पर्धेतील विकेटची हॅट्रिक होईल का पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलंय. एकही धाव नाही निघते. 3 बॉल फेकलेत. स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आशुतोषच्या नावावर राहिली. त्यावेळी ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली होती, परंतु स्पर्धेतील विकेटची हॅट्रिक अजून तशी पूर्ण नाही झाली आहे. सलगच्या 3 बॉलवर 3 विकेट नाही आल्यात. यावी विकेट आलाय पहा. 4थ्या बॉलवर आलाय. एका हातामध्ये कॅच पकडले. गुड एफर्ट्स देखील होते. इष्टी रक्षकांचा सहारा होता. कॉट विएंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतात. किरण मिस्त्री. बॅटिंग साठी एकही धाव नाही खर्च केली आहे. सिद्धार्थ याने 4 बॉल हाताळल्यात. यावी परफेक्ट बॉल आहे. यॉर्कर आहे. सटी यॉर्कर आहे. सटी जगह डालाय. पाहिलं तर जे 5 बॉल एकदम योग्य हाताळले होते. 3 विकेट तर त्याने घेतलेत. ओव्हर हॅट्रिक तर त्याची पूर्ण आहे. शेवटचा बॉल आहे. स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर येईल की नाही.
शेवटचा बॉल, यावी सुद्धा विकेट. ओ कारनामा काय राहिला पहा. 4 विकेट घेण्याचा कारनामा राहिलाय. एका ओव्हर मध्ये स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर हातळली आहे सिद्धार्थ पांचाळ. मॅन फ्रॉम भुईबावडाचा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया या युवा खेळाडूसाठी. हा अपकमिंग यंगस्टर आहे. आपण टॉस साठी या, तुम्हाला अगोदर सूचना केली होती. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपली प्लेइंग 11 आपण सज्ज ठेवायची होती. टॉस साठी आपण बरोबर समालोचन कक्षाच्या साईड लावून थांबायचं. यानंतर तुम्हाला सूचना केली जाणार नाही. ज्यांची मॅच असेल, लढत असेल, तुम्हाला जेव्हा कॉल होईल त्यावेळी सामना संपल्यानंतर आपण लगेचच समालोचन कक्षाच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचंय. ही देखील तुम्हाला सूचना केली जाते. आपण या टॉस साठी आपण पाहिले तर मॅच समरी सूरज ज्यावेळी बॅटिंग साठी आला होता तेव्हा त्याने सलग 2 बॉलवर 2 षटकार खेचले होते. म्हणजे पहिल्या षटकामध्ये त्या 17 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये एकही धाव नाही आली. पहिली सुरुवात पाहिली तर चांगल्या प्रकारे होते. किल्ले विजयदुर्ग कॅप्टन संदेश धुमाळ आपण या टॉस साठी सन्माननीय श्री उत्तमजी गाडी यांची शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला वेदांत 11 भोईबावडा क्रिकेट टीम आपण सलामीची जोडी दाखल करा. या सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या दिशेने. आगे कुछ करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला सोहम राणे त्याला साथ देण्यासाठी. चिन्मय आहे. सोहम राणे आणि चिन्मय 2 खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आहे 27 धावांचं. कशा प्रकारे पाठलाग होतोय लक्षाचा ते देखील पाहणं गरजेचं आहे. किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीम टॉस विन झाल्या. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपला डिसिजन आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. पंच जास्त वेळ घेऊ नये का. भुईबावडा क्रिकेट टीम तुम्हाला सूचना केली जाते. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. सलामीची जोडी दाखल देखील होते. आपण कशाला वेळ काढूया कारण मेगा फायनलचा दिवस आजचाच आहे. शुभारंभाचा दिवस आजचाच आहे. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. चला पंचांचा सिग्नल मॅच ऑन आहे. गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. पहिले षटक घेऊन साईराज भारती आलाय. फिरकीचा जादूगर आहे साईराज भारती. समोर आहे सोहम राणे आहे. पहिला बॉल सबमिरिन डिलिव्हर्ड झालाय. टप्पा पडलाय. स्विंग अँड बीच झालाय. कटरचा वापर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये वळतोय. ही खासियत आहे गोलंदाजाकडे. पहिला बॉल डॉट आलाय. लक्ष 27 धावांचं आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. लक्ष कमी आहे. टार्गेट पाहिलं तर छोटस आहे. ओहो हो परफेक्ट बॉल आहे. यस यॉर्कर होता. प्लेड केलाय. सन्मान दिलाय. हेच तर क्रिकेट आहे. चांगला चेंडूवर सन्मान, खराब चेंडूवर प्रहार.
सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. विकेट करायला गेले असते तर कुठेतरी त्यांचा फटका फसला असता, त्यामुळे त्यांनी संयम बाळगला. आणि फलंदाजाचं सर्वात मोठं शस्त्र कोणतं असेल तर तो संयम आहे. संयम आणि गती ही यशाची दोन चाके असतात. संयम बाळगत असताना तुम्हाला गतीवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. स्ट्राईक रोटेटर स्ट्राईक इन एंडला आता चिन्मय पाहायला मिळेल, तो बॅटिंग साठी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर साईराज भारतीय. सामना पाहिला तर 3 षटकांचा. ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळी सुद्धा फिंगर रोल होते. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येत होता. बॅटची वरची कडा घेतली बॉलने, त्यानंतर डॉट बॉल राहतोय. थोडस कानमंत्र सोम देतोय चिन्मयला. कशा प्रकारे याला खेळायचं हे षटक थोडस आपल्याला डोकेदुखी असू शकतं, कारण त्याच्या ऍक्शन पहा, फिंगर रोल होत आहेत, फिरकीचा जादूगर आलाय आणि त्यामुळे हे षटक आपल्याला थोडस जोखमीचं आहे. ओहो, पायात होता, ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप काऊ कॉर्नर आहे. सिंगल धाव केवळ घेतली जाते. संयम दाखवलाय सोहमने, थांबवलाय. एकच धाव आहे. या एक धावाने सांघिक धावफलक पाहिलं तर 2 या आकड्यावर पोहोचताय. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, कारण सोहमकडे ताकद आहे. त्याला माहिती आहे आपण खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. आपण टीमचे मुख्य खेळाडू आहेत आणि त्यामुळे पहिल्या षटकावर धावा जरी नाही आल्या तरी दुसरं आणि तिसरं षटक हे माझ्यासाठी असू शकतं. त्याच इराद्याने सोहम खेळताना पाहायला मिळतोय. ओ बिगिट करायला गेले होते सोहम, नाही यशस्वी होत आहेत, परंतु काय गोलंदाजी. हा चक्री आलाय राजापूरचा, आपण चक्री पाहतोय. काय गोलंदाजी करतोय. आतमध्ये बाहेर वळण्याची क्षमता दोन्ही बाजूला या गोलंदाजाकडे. लेग कटर, ऑफ कटर दोन्ही आहेत. यॉर्कर सुद्धा ती गोलंदाजी केली जाते, त्यामुळे हे पहिले षटक त्याला हाताळायला दिलंय. ऑन साईडला केलंय, शॉट पुल, बॉल गुल, षटकार. बारा बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे विजयासाठी. थोडासा बॉल मागे ठेवला होता, थोडासा शॉर्ट पिच आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आक्रमण केलं. त्या बॉलला जर पाहिलं तर वाईड डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं, डीप काबू कॉर्नरला पाठवलं. ती काशियत होती या फलंदाजाकडे, थोडा संयम होता. षटक क्रमांक दुसरा हातण्यासाठी आलाय. महत्वाचं षटक आहे आणि या षटकावर या मॅचचा रिझल्ट आहे. सूरज कांबळे आलाय, त्याने 2 षटकार ठोकले होते. बॅटिंग करायला आला होता, परंतु आता गोलंदाजी मध्ये आलाय. षटक महत्वाचं आहे. स्ट्राईकला चिन्मय आहे. ओ, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर मधून येत होता, नाही यशस्वी झाला. डीप पॉइंटला बॉल चाललाय, एका हाताने बॉलला थांबवलाय. तिसरीचा प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता 3 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. ते कॅल्क्युलेशन होतं, त्यामुळे 3 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक पाहिलं तर 11 वर पोहोचतंय. म्हणजे आता काय तर 16 ची गरज आहे. 11 मध्ये 16 पाहिजेत. सिंगल डबल वर तुम्हाला भर देणं देखील गरजेचं आहे. एखादा खराब बॉल आला त्याच्यावर प्रहार करायचा आहे. सोहम चिन्मय आणि अगोदर ते स्पष्ट केलंय. पहिले षटक ज्यावेळी हातात होते त्यावेळी आपल्याला समजलं त्यांची रणनीती कशी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज आहे, सूरज कांबळे. ओहो हो, यावेळी चांगला बॉल डिलिव्हर झालाय. फिंगर रोल झालाय, पण चांगले लाऊड अपील आहे. पंच मात्र पेटावून लावतात. करण्या अपील मध्ये पाहिलं तर जल्लोष होता, उत्साह होता, परंतु आत्मविश्वास हा कमी होता. डॉट बॉल राहिलाय. धावफलक टोटल 11 वर पाहायला मिळते आपल्याला. 11 धावा झाल्यात. त्यामध्ये 16 ची गरज आहे. यावी लांब 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 लांब, खूपच लांब, सिक्सर.
स्लॉक स्वीप पाहायला मिळाला आपल्याला. लगेच बॉलला पिक केलं, सरळ बॉलला पाठवले सीमा पार 7 धावांसाठी. बॉलचा नाही संपर्क झालाय. हा डॉट बॉल राहतोय. तापुलक टोटल 17 वर पोहोचलाय. दुसरे षटक प्रगती पथावर 1.4 चा काही संपलाय. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. ओ परफेक्ट बॉल, सटिक यॉर्कर आहे. काही गोलंदाजी आहे पा. धावफलक पाहिलं तरी कमी राहिलंय आणि त्यामध्ये अशा प्रकारचे तुम्ही बॉल फेकले, अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर मॅचचा रिझल्ट काही असू शकतो. कारण क्रिकेटचा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणार आहे. कधी कोणाची वेळ बदलेली सांगता येत नाही. स्ट्रायकिंगला तयार आहे सोहम. शपल क्रॉस झाला होता, ऑन साइडला खेळलाय, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. शानदार दमदार नेत्रदीपक. अजूनही फक्त 4 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 4 धावा पाहिजेत. जे काम सिद्धार्थ पांचेने केलं होतं, मेडल ओव्हर हातले होती, तीच कुठेतरी आता आपल्याला हाताळावी लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तेच धावा आपण पाहिलं ना तर ते फक्त 2 षटकामध्ये धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये एकही धाव नाही आली. तिथे 4 ते 5 धावा सुद्धा आल्या असतात तर आता 10 ते 12 धावा देखील राहिल्या असत्या शेवटला. परंतु जर तर अगर मगरला महत्व नाहीये. जे घडलंय त्याचा विचार नाही करायचा, जे घडवायचं आहे त्याचा विचार करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. प्रशांत आलाय, नो लुक शॉट आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. बॉल जातोय सीमा पार. 20 धावा